महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील तरुणांचं एक भावी भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जे आदरणीय सूरज भाऊ वाजगे भाऊंना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ खरं तर आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावरती होत असलेला अन्याय हा दूर झाला पाहिजे ही भूमिका मनामध्ये ठेवून गेले अनेक दिवसापासून आदनी हटाव आणि आदिवासी बचाव हा सगळ्यात महत्त्वाचा नारा घेऊन या ठिकाणी सूरजभाऊ या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। खरं तर सांगायला अभिमान वाटतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन करत असताना आयुष्यभर संघर्ष केला, संघर्षातून स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच बाळकडू घेऊन खरं तर सूरजभाऊ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। प्रत्येक गोष्टीसाठीच या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करायला लागतात। आजही आपण या ठिकाणी पाहिलं, थोड्याच वेळापूर्वी दादा आपण सर्वजण नारायणगावला आपल्याला या ठिकाणी रेल्वे झाली पाहिजे त्यासाठी आपण हे आंदोलन केलं। रेल्वे मिळावी यासाठी आपल्याला खरं तर सरकारमधल्याही सर्व पक्षांना त्या ठिकाणी आंदोलन करायला लागले। ही खरं तर खेदाची बाब आहे। सरकारमधल्याच पक्षातील लोकांना त्या ठिकाणी आंदोलन करायला लागत असन तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। परंतु आमचे सूरजभाऊ या ठिकाणी उपोषणाला आज खरं तर सुरुवात झालेली आहे। सूरजभाऊ आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आपण या ठिकाणी एकटे नाही आहेत। जुन्नर तालुक्यातील आम जनता आपल्या बरोबर आहे। आपला संघर्ष या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। त्यामुळे आपल्या उपोषणाला जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सहकारी प्रमोद भाऊ या ठिकाणी आहेत। खरं तर थोड्या वेळापूर्वीच नारायणगावातून मी संजूभाऊ भुजबळ असतील, आमचे अंबादास शेठ हांडे असतील, रमेश भाऊ पण या ठिकाणी उपस्थित आहे। आमची सर्वांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। खरं तर हा जो प्रकल्प आहे पुणे पहिला खरं तर मुळातच याच्या सर्व काही जे परवानगी आहेत त्या या ठिकाणी पेपरवर्क झालेलं नाही आहे आणि असे नसताना सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। हा म्हणजे नेमकी चाललेलं काय आहे हे या ठिकाणी आम्ही संभ्रमात पडलोय। जर समजा काही ग्रामसभेचे ठराव सुद्धा त्या ठिकाणी आहेत का नाही याबाबत त्या ठिकाणी संभ्रम आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 4-5 धरणं आहेत, त्या धरणांमधलं पाणी खरं तर आपल्या आदिवासी भागालाच काही ठिकाणी नंतर उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी कमी पडतंय आणि आता त्या ठिकाणी ओढशी या ठिकाणी अंजनावळे या ठिकाणी हा प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी म्हणतात पावसाच्या पाण्यावरती जे पाणी येणार आहे त्याच्यावरती आम्ही हे करणार आहे। त्यासाठी जे काही पाणी आहे ते डिंबे धरणातून सुद्धा अन्यथा या ठिकाणी घाट रचला जाते। डिंबे धरणातलं पाणी हे जुन्नर तालुक्यामध्ये आलं पाहिजे, परंतु हे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आलं पाहिजे, अदानीच्या प्रोजेक्टसाठी या ठिकाणी आलं नाही पाहिजे। आणि हे सर्व होत असताना जर आमच्या सूरजभाऊंना आता किती दिवस उपोषणाला बसायला लागते माहीत नाही, परंतु मी देखील या ठिकाणी 3-4 वेळा उपोषणं केलेली आहेत। एक माणूस जर एक दिवस जर उपाशी जर राहिला तर किमान त्याचं 1.5 ते 2 किलो त्या ठिकाणी वजन कमी होते आणि शारीरिक जे काही वेदना आहे ते तर बोलायचंच नाही काही। अशा वेदना दादा आपण सर्वजण या ठिकाणी सहन करतोय, परंतु प्रशासनाला या ठिकाणी सांगणं आहे तुम्ही या आंदोलनाची जर वेळीच दखल न घेता आमचं आंदोलन त्या ठिकाणी तुम्ही जर लांबच जर राहिले आमच्या आणि सूरजभाऊंच्या जर केसाला जरी धक्का लावला तर ही शिवजन्मभूमी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही एवढं ध्यानात ठेवा। कारण येणाऱ्या भविष्यामध्ये सूरजभाऊ तुम्हाला तरुणांचं या ठिकाणी फार मोठा पाठिंबा आहे। तुमच्याकडं तरुण हा भावी तुम्ही या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व म्हणून देखील आपल्याकडे या ठिकाणी पाहतोय। तुमच्या ज्या कमेंट आहेत तुम्ही पाहिले का नाही माहीत नाही, पण आम्ही पाहतोय भावी आमदार खरं तर म्हणतात आमचा सूरजभाऊ, कारण अनेक त्या ठिकाणी
आदिवासी भागामध्ये ज्यांना लाईट नाही, त्या एका महिलेला लाईट नव्हती. हो, आपण फार मोठा संघर्ष केला. 4 दिवस त्या ठिकाणी पायपेट केली, प्रशासनाने त्या ठिकाणी संपर्क ठेवला आणि त्या महिलेला त्या ठिकाणी आपण लाईट मिळवून दिली. याचे साक्षीदार आम्ही आहोत. रात्री अपरात्री त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेलो आणि त्या महिलेला त्या ठिकाणी लाईट मिळवून दिली. त्या महिलेच्या गगनात आनंद मावत नव्हता, कारण आपण आदिवासी असन, कुणी आदिवासी जरी म्हणत असन, पण आदिवासी नाहीत आपण सर्व. मराठा हीच आपली एक जात आहे, इथं आदिवासी वगैरे कोणीच नाही. हे सगळं समजून आपण त्या ठिकाणी या सर्व जनतेला त्या ठिकाणी न्याय देत आहे. आज या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये हे आपलं आंदोलन होत असताना खरं तर मी मागासही सांगितलं, खरं तर सर्वांनी या ठिकाणी त्याची नोंद घेणे गरजेचं आहे. लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी यावं आणि हे आंदोलनाची दखल घेऊन हा अदानी हटाव जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत आम्हाला निर्णय येत नाही, तोपर्यंत दादा आम्ही सुद्धा इथून हटणार नाही. आमचा पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. आणि भविष्य काळामध्ये जरी देखील अदानीने या ठिकाणी पाऊल जरी टाकण्याचा प्रयत्न केला, हात जरी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, तर अदानीचा हात आणि पाय उकडून टाकण्याची ताकद ह्या शिवजन्मभूमीमध्ये आहे. कारण छत्रपती शिवरायांनी आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायला शिकवलंय. संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं. आम्ही सुद्धा संघर्ष करून हा प्रकल्प या ठिकाणी हटवणार म्हणजे हटवणारच. आणि या आमच्या आदिवासी जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून देणार. ज्या आम्हाला हे बघा, आम्ही अनेक आंदोलन केलेले भाऊ, तुम्ही पण पाहिलेले. आमच्यावरती गुन्हे दाखल आहेत, गुन्हे दाखल होतात, परंतु या गुन्हेबिनांना आम्ही घाबरणारी त्या ठिकाणी अवलाद नाही. मराठ्यांची अवलाद आहे हे तुम्हाला सांगतो. एवढं ध्यानात ठेवा. गुन्हे बिन्याचे आमच्यावरती तुमच्यावरती गुन्हे दाखल करून हे करून ह्या परवानग्या त्या परवानग्या तुम्ही बाकीच्यांच्या कोणाच्या किती परवानग्या घेतल्या, काय घेतलं, या आम्हाला सर्व माहिती आहे. ज्या वेळेस शेतकरी अडचण येतो त्यावेळेस त्याला जीवाचं रान करून त्या ठिकाणी त्याला आंदोलनच करायला लागतं. आणि आंदोलनावेळी आम्ही कुठलाही विचार करत नाही. 1 नाही 1000 गुन्हे आमच्यावरती दाखल करा, पण हा शेतकरी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी बसलाय म्हणजे न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही. तेवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.